नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आज मी गावाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि हा माझा घरचा गावाचा प्लॉट आहे। तुम्ही बघू शकतात ह्या गावाच्या प्लॉटला आता 1 ते 6 महिना झालेला आहे आणि किती छान पद्धतीनं गावाचा प्लॉट इथं डेव्हलप झालेला आहे। फुटवा वगैरे एकदम छान पद्धतीने इथं दिसत आहे। तुम्ही बघू शकतात पूर्ण प्लॉट एकदम छान पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे। तुम्हाला जसं मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की गावाच्या प्लॉटला काही जास्त ट्रीटमेंट वगैरे करावं लागत नाही, फवारणी खत वगैरे जास्त काही द्यावं लागत नाही। गावाविषयी सध्याच्या कंडिशनमध्ये सर्वत्र समजा एक उणी भासत आहे की सर्वत्र हा गहू पिवळा पडत आहे। कुठं समजा माथ्यावर असेल, एक साईड गहू पिवळा पडत असेल, ही सध्याच्या शेतकऱ्यांना तिथं ती अडचण येत आहे। तर अशा वेळेस तुम्ही कोणती काळजी घ्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो? ज्या पण वेळेस तुम्ही पाणी व्यवस्थापनचं नियोजन करत असतात त्यावेळेस पाणी व्यवस्थापन हे आपण नाही का काय करतोय, दिवसाचे आज रोजी आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहे की लाईटचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे आपण नाही का दिवसा पाणी भरण्याचा प्रयत्न करत आहे। तर हे करत असताना तुम्ही बघू शकता बरोबर 8 दिवसांना आपल्याला दिवसाची पाळी येत असते। तर असं न करता कमीत कमी गव्हा पिकाला तुम्ही 12 ते 13 दिवसापर्यंत पाण्याचा गॅप द्यावा, जेणेकरून नाही का ते एक ताडण पडतं आणि तिथं गहू जेव्हा तुम्ही दुसरं पाणी देणार आहे त्यावेळेस ते एकदम जोमानं वाढ घेत असतो। आपण जर त्याला म्हणजे लागोपाठ जर पाणी देत राहिलो तर जास्त पाण्यामुळे गहू पिवळा पडण्याची जास्त शक्यता असते आणि ही अडचण सर्वतः आपल्याला दिसत आहे। तर ही काळजी घेणं गरजेचे आहे। चला, धन्यवाद शेतकरी मित्रांनो। अशाच पद्धतीनं नवीन विषयावर आणि नवीन विषयी माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। चला, धन्यवाद।